रोजच्यापेक्षा आज जरा लयच लवकर उठलेलो आहे. तर उठल्या आधी चाय बी पिले आणि मग जाऊक निघाले बाहेर. आता फुकटो असल्यामुळे म्हाका कोणाक खंय बोलावता आणि मी कोणाक काय नाही बोलतच नाही. खरं तेंका माहिती आहे का कधी फोन लावल्यावर ह्यो येतलो. आता आज तसा नाही होता. आज जरा काकांना वावरात जाऊचं होतं. जाऊचा होता तरळ आहे ती बघा त्यांची ग्रास कटरची मशीन आहे तीच घेऊन जाऊचा होता. आणि वसाड पडली ती या पावसात पाऊस येलो म्हणून रेनकोट घातलो आणि मी नंतर गायबच झालो. आता काय बोलणार आहे का? मग नंतर दुकानाजवळ येऊन पोहोचला. पण मालक म्हणता 9:30 वाजता येतो. म्हटलं ये बाबा आता तुझ्याशिवाय तर काही होणारच नाही. मग म्हटलं पेटपूजा करूया. म्हणूनच 2-3 हॉटेलला फिरला. पण ते काय नाश्ता नाही होतो. मग हय भेटलो तर मस्त कटवड पाव काकाने उसळ पाव घेतलं आणि बाटलीभर उसळ होता ती दोघांनी पिला. त्याच्यानंतर दुकान तर उघडलेलं मग मशीन दिला कामाक. मशिनीचं कामसुद्धा झाला आणि ज्या माणसाला त्यांनी सोबत बोलावलं होतं तो मरताय व्हिडिओ करताय. दुसरोच माणूस त्यांच्या मदतीक लागलेलो. काय नाही असान दे. आपला कामच आता व्हिडिओ करूचा. मग त्याच्यानंतर जाऊक निघालो आम्ही. आता वर बघता वाटत होता पाऊस पडायचो नाही. पण तरीसुद्धा मशीनने बांधून घेतला. मध्येच टपकलं होतं काय करणार. मग नंतर ट्रॅफिक जाम झाला. आता पुढे तुम्ही बघू शकता रस्त्याचं काम चालू आहे. मग जरा वेळ थांबायचा लागला आणि सावरघाटाच्या पुढे गेला आणि पाऊसच जोरात पडायला लागलो. म्हटलं आता कोट घालूया आणि जाऊया कारण थांबण्यात काही अर्थ नाही. आणि संध्याकाळी तुम्ही बघू शकता एवढ्या जोरजोरात वारो आणि वादळ इल्ला. पण पाऊस तर काही पडत नाही. पाऊस एकदम रिमझिम रिमझिम पडता. मग त्याच्यानंतर पार्सलवाल्याचा फोन येलो, "बाबा तुझा पार्सल येला आता घेऊन जा." पार्सल घेतलं आणि इले घराकडे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. Instagramवर बघित असाल तर फॉलो करा.